नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, लक्षणे सजीवांची हा धडा आपण ऑलमोस्ट त्याची सगळी थिअरी, सगळे कन्सेप्ट सगळं आपण डिटेल पाहिलेलं आहे. परंतु थिअरी समजणं, कन्सेप्ट समजणं आणि त्या कन्सेप्ट्सवरचे प्रश्न जर विचारले तर त्याची उत्तरं परीक्षेमध्ये योग्य पद्धतीनं लिहिणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्या दोन वेगवेगळ्या स्किल्स आहेत. सो एक स्किल आपण कंप्लीट केली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी स्किलवरती थोडंसं प्रभुत्व मिळवूयात. कशा पद्धतीनं प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. स्वाध्यायामधले स्पेसिफिकली. ऑल्सो ह्या धड्यामधले काही असे मी कन्सेप्ट्सवरती आधारित 1 आणि 2 मार्कांचे प्रश्न काढलेले आहेत, जसे की ऑब्जेक्टिव्ह म्हणजे चूक की बरोबर, रिकाम्या जागा अशा पद्धतीचे, आणि एका वाक्यात उत्तरे द्या वगैरे अशा पद्धतीचे. जर तुम्हाला ते प्रॅक्टिससाठी तेही क्वेश्चन्स हवे असतील तर मला कमेंट करून सांगा, तुम्हाला ते क्वेश्चन्स आन्सर देखील मी अवेलेबल करून देते. सो चला, आपला जो ह्या एक्सरसाइज मधला पहिला क्वेश्चन आहे रिकाम्या जागा भरांवरती. खूप सोपे प्रश्न आहेत. तुमच्या पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्या पुस्तकामध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. सो पहिला जो प्रश्न आहे, प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखी सजीव निर्माण करतो, या प्रक्रियेला काय म्हणतात? तर ह्यालाच आपण प्रजनन म्हणतात. अशी ही प्रजननाची व्याख्या आहे. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं तुमचं प्रजनन. डॅश आणि डॅश ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. जर तुम्ही पुस्तक बघितलं तर वाढ आणि प्रजनन ही 2 सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. पुस्तकामधलंच आहे हे वाक्य. अन्नामुळे होणारी सजीवांची वाढ आणि विकास यांना सजीवाचे लक्षण असे म्हणतात. हेही पुस्तकातलंच जसंच्या तसं वाक्य आहे. आणि शेवटचं आहे, सजीवांचे शरीर हे पेशींचे बनलेले असते. इथं आपण पेशी आहे, कारण चे हा शब्द इथे दिलेला आहे. सो पेशी हा शब्द आपण इथे लिहिणार. अशा पद्धतीनं हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं झालं. आता खरी जी प्रश्नोत्तर आहेत ते सेकंड याच्यापासून चालू होतात. सो सेकंड प्रश्न काय विचारला? पक्षी, मासे, जनावरे स्वतःची जागा स्वतः बदलू शकतात. पालापाचोळा तसेच ट्रॅक्टर, बैलगाडी सारखी वाहने जागा बदलू शकतात. तर या दोन्ही प्रकारच्या हालचालीत महत्वाचा फरक कोणता? आता जर आपण ह्या 2 प्रकारचे बघितले किंवा 2 प्रकारांना बघितलं तर पक्षी, मासे, जनावरे हे सजीव कॅटेगरीमध्ये येतात आणि पालापाचोळा, ट्रॅक्टर, बैलगाडी हे निर्जीव ह्या कॅटेगरीमध्ये येतात. सो जे सजीव असतात ते सजीव हे स्वतःच्या हालचाली स्वतः करतात. असं काही पक्षाला चल उड रे पक्षा वगैरे असं काही सांगायला लागतं का? नाही. मला वाटलं मी उडले की चालले अशा पद्धतीच्या हालचाली आपण करू शकतो. परंतु बैलगाडी, ट्रॅक्टर ही वाहनं आहेत, ही निर्जीव आहेत, ह्या स्वतःच्या हालचाली स्वतः नाही करू शकतात. जोपर्यंत कुणी त्यांना एखादं बल त्याच्यावरती लावत नाही, जोपर्यंत कुणी त्याच्यावरती काहीतरी बल प्रयुक्त केल्याशिवाय ह्या वस्तू हालचाल करत नाहीत. मग ह्याच्या 2 हालचालीमधला फरक तुमच्या लक्षात आला का? बघा की पक्षी, मासे हे स्वतःच्या इच्छेने आणि स्वतःच्या शक्तीने हालचाल करतात. हा पहिला फरक झाला. आणि पालापाचोळा, ट्रॅक्टर हे बाहेरील शक्तीमुळे हालचाल करतात. स्वतः त्यांना आता तुम्ही ह्याच्यात अजून जर तुम्हाला उत्तर थोडंसं डिटेल लिहायचं असेल समजा, तर तुम्ही ह्याच्यामध्ये असं लिहू शकता, पक्षी, मासे व जनावरे हे सर्व सजीव आहेत. हे सर्व सजीव आहेत आणि मग स्वतःच्या इच्छेने आणि स्वतःच्या शक्तीने हालचाल करतात. परंतु पालापाचोळा, ट्रॅक्टर, बैलगाडी हे काय आहेत? हे सर्व निर्जीव वस्तू आहेत. किंवा ह्या सर्व मुळे आपण हे सर्वपेक्षा ह्या सर्व निर्जीव वस्तू आहेत असं एक उत्तर तुम्ही याच्यात लिहा. आणि मग पुढे लिहा की म्हणून ते बाहेरील शक्तीमुळे किंवा इतरांच्या मदतीने हालचाल करतात, असं तुमचं उत्तर. आणि हे जे आता हे छोटंसं आहे पण ह्याला सुद्धा तुम्ही 2 पॉइंटमध्ये कन्वर्ट करू शकता. सो हा तुमचा पहिला मुद्दा झाला आणि हे जे आहे हा तुमचा दुसरा मुद्दा झाला. आत्तापासूनच सवय ठेवा, उत्तरं जी आहेत ती अशी पॉइंटच्या स्वरूपात तुम्ही लिहायची, जी मोठी मोठी असतात ती. आता दुसरा प्रश्न, रोगांचे जंतू अतिशय सूक्ष्म असतात. एवढ्या लहान सजीवांचे प्रजनन होत असेल का? तर तुम्हाला काय वाटतं? रोगांचे जंतू जेव्हा आपल्या शरीरात येतात, एंटर करतात, एकच जंतू असतो पहिल्यांदा आणि नंतर तो आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर आपले हातपाय पसरतो आणि मग त्याचं प्रजननच होतं. एकाचे 2, 2चे 4 अशी त्यांची संख्या झपाट्यानं वाढते, ज्याला आपण इन्फेक्शन झालं असं म्हणतो. सो जेव्हा आपल्या शरीरात तो जंतू येतो तो एकच असतो, परंतु शरीरात आल्यानंतर
त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजेच त्याचं प्रजनन होतं. त्यामुळे हे जंतू देखील सजीव आहेत आणि सजीव आपण जसं शिकलो होतो ना की सजीवांची वैशिष्ट्यामध्ये प्रजनन करणं हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे हे जंतू देखील प्रजनन करतात कारण ते सजीव आहेत. त्यांची संख्या खूपच लवकर वाढते. आजारी व्यक्तीच्या शरीरात किंवा अन्नात त्यांची संख्या खूप वाढलेली दिसते, काही दिवसातच, काही तासातच अगदी. आणि त्याच्यावरून आपण सांगू शकतो की हे सजीव प्रजनन करतात. त्यानंतर सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते. हे उंदीर, मांजर आणि कुत्रा यांच्या वागण्यावरून सांगा. आता उंदीराच्या बाबतीत जर बघितलं, उंदीर काय करतो, मांजराला बघितलं की पटकन बिळात जातो, बरोबर, की त्याला काहीतरी धोका आहे असं दिसलं की तो बिळात शिरतो. ऑब्व्हियसली मग काय झालं, हे त्याच्या आजूबाजूशी त्याचं अलर्ट आहे ना, तो त्याची जाणीव आहे आणि म्हणूनच तो आत गेला, बिळामध्ये शिरला. मांजर उंदराला बघितलं की त्याच्यावर झडप घालतं किंवा लोण्याचा गोळा दिसला की ते पटकन खाऊन टाकतं, दुधाची साय दिसली खाऊन टाकतं, त्याला ते दिसलंय म्हणजेच तो काय आहे, परिस्थितीशी, त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीची त्याची नजर आहे त्याच्यावरती, बरोबर. कुत्रा, एखादा तुमच्या घरी जर कुत्रा असेल, पाळीव कुत्रा, आणि जर आजूबाजूला त्याला एखादं अनोळखी कोणी दिसलं की तो पटकन भुंकतो. याच्यावरून सांगू शकतो आपण की हे सगळे जे प्राणी आहेत त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव असते. उंदीर आवाज झाला की पटकन बिळात जातो किंवा उंदीर मांजराला पाहून पटकन, असं पण तुम्ही इथे लिहू शकता. आवाज झाला की हे एक लिहू शकता किंवा मांजराला पाहून पटकन बिळात जातो. मांजर उंदीर दिसला की त्याच्यावर झडप घालते. कुत्रा अनोळखी माणूस दिसला की भुंकतो. ही सगळी उदाहरणावरून आपण सांगू शकतो की सजीवांना आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव असते. त्यानंतर प्राण्यांच्या हालचालीचे सुचतील तेवढे वेगवेगळे प्रकार आणि त्या प्रकारांनी हालचाल करणारे प्राणी यांची यादी करा. आता हालचाली प्राण्यांच्या म्हणजे आपण पण प्राणीच आहोत. आपण कुठल्या कुठल्या हालचाली करतो, आपण चालतो, पळतो, उड्या मारतो, पोहतो, बरोबर, ह्या सगळ्या हालचाली आपण करतो. मग ह्या हालचालींसाठी फेमस असणारे प्राणी थोडक्यात आपण इथं लिहूयात. जसं की चालणार म्हटलं की चालणारे कोण, आपण प्राणी, आता जसं चित्ता म्हटलं की सगळेच ऍक्च्युली प्राणी चालतात, पृथ्वी तलावरचा सगळे प्राणी चालतात, परंतु चित्ता म्हटलं की काय तुम्हाला एकदम वेगवान आठवतो, हत्ती म्हटले कसं हलत डुलत जाणारा प्राणी आठवतो, बरोबर. मग अशी काही उदाहरणं या ह्याच्यामध्ये आपल्याला लिहायची आहेत. सो चालणे म्हटले की गाय, कुत्रा, हत्ती अशी काही प्राण्यांची नावं तुम्ही कुठलेही लिहू शकता, मांजर वगैरे पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. मी जस्ट काही एक्झाम्पल्स दिले. धावणं म्हटलं की घोडा, चित्ता ह्यासारखे प्राणी आपल्याला पटकन धावणारा प्राणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर घोडा, चित्ता हेच येतात की नाही, मग त्यांची नावं आपण इथं लिहूयात. त्यानंतर उडणारे प्राणी, चिमणी, कावळा वगैरे, कबूतर वगैरे, तुम्ही घार आहे, उडणाऱ्या पक्ष्यांची नावं तुम्ही इथं लिहा. पोहणारे कोण आहेत, मासा आहे, बदक आहे. रांगणारे साप आहे, गांडूळ आहे. आणि उड्या मारणारे बेडूक, ससा, कांगारू लिहू शकता तुम्ही याच्यामध्ये. जे प्राणी आता तुम्ही उड्या मारणारे मध्ये गाय, कुत्रा लिहू शकता का, नाही, जे जरी ते गरज असेल तिथं उड्या मारतात हे सगळेच प्राणी, परंतु उड्या मारणारा म्हटलं की आपल्याला हे प्राणी पटकन डोळ्यासमोर येतात ना, म्हणून आपण यांची नावं लिहायची. सो तुम्ही देखील लक्षात ठेवा, प्रत्येकच प्राणी ह्या सगळ्या हालचाली करतो. एक फक्त काय पोहण्याची पण, हो वेळ लागली तर हे वाघ, सिंह हे सुद्धा पोहतातच की पाण्यात, परंतु पण त्याची वैशिष्ट्यपूर्ण असे एक्झाम्पल जे आहे ते आपण इथे लिहायचं, असं लक्षात ठेवा. त्यानंतर येतात वनस्पतींना चेतना क्षमता असते, हे ज्यावरून समजते अशी सुचतील तेवढी निरीक्षणे लिहा. तो सगळ्यात पहिलं म्हणजे उन्ह जिथे असेल, उन्हाच्या दिशेने झाडाच्या खोडाची होणारी वाढ, हे एक आपण सांगू शकतो. किंवा जिथे पाणी आहे त्या पाणी असणाऱ्या भागाकडे वनस्पतींच्या मुळांची होणारी वाढ, हे पण उदाहरण तिथं सांगू शकतो आपण. किंवा लाजाळूच्या झाडाचं एक उदाहरण आपण सांगू शकतो की हात लावला की लाजाळूच्या झाडाची पानं मिटतात, हे आपण सांगू शकतो. किंवा सूर्यफुलाचं एक सांगू शकतो आपण इथे उदाहरण की सूर्यफूल काय होतं, जिथे जिथे सूर्य आहे त्या दिशेनं त्या वळतं, हे पण आपण इथं सांगू शकतो. इथे एक मी ऍड करते सूर्यफूल. सूर्यफुलाचं एक अजून एक्झाम्पल सांगते इथं. सूर्यफूल सूर्याच्या दिशेने वळते, हे एक उदाहरण तिथे आपण ऍड करू शकतो.
अजून काय दिलेलं आहे, झाडे सूर्यप्रकाशाच्या दिशेने वळतात, लाजाळूची पाने स्पर्श केल्यावर मिटतात, वेली आधार मिळाल्यावर त्या आधाराला गुंडाळतात. वेली ज्या असतात ना, वेलींना छोटे छोटे जे टेंड्रिल्स नावाचे हे असतात, तर त्या आधाराच्या साह्यानं त्याला गुंडाळल्या जातात. भोपळ्याची वेल असते किंवा बऱ्याचशा बाकीच्या ज्या वेली तुमच्या डोळ्यासमोर आल्या असतील. आपण जेव्हा हे धडा शिकलोय त्या धड्यामध्ये मी तुम्हाला हे डिटेल सांगितलेलं आहेच आहे. झाडांच्या मुळं जी आहेत, मुळ्या म्हणण्यापेक्षा इथं मुळे म्हणूयात आपण. झाडांची मुळे पाण्याच्या दिशेने वाढतात. आणि हे सूर्यफुलाचं पण जे सांगितलं, अशी 1 2 3 4 5 उदाहरणं तुम्ही इथे सांगू शकता. ठीक आहे. अजून काही आठवली तर तुम्ही मला सांगा कमेंट करून नक्कीच. कासवे पाण्यात राहतात, ती अधूनमधून डोके पाण्याबाहेर का काढतात? मासे असे का करत नाहीत? आता ह्या 2 प्राण्यांच्या बाबतीत बघायचं, आपण श्वसन ही जी कन्सेप्ट शिकलो होतो त्याच्यात तुम्हाला आठवतंय, श्वसन 3 पद्धतीनं करतात प्राणी. एक त्यांच्या त्वचेमार्फत, एक त्यांच्या फुफ्फुसांच्या मार्फत आणि तिसरं त्यांच्या कल्ल्यांच्या मार्फत. आठवतंय तुम्हाला मी ह्या धडा शिकवताना ते 3 प्राण्यांची चित्र दाखवलेली होती. सो त्याचा रेफरन्स घेऊन ह्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. कासव जो आहे तो कासव हा आपल्या फुफ्फुसाच्या द्वारे श्वसन करतो, जसं आपण करतो त्या पद्धतीनं. मासे जे आहेत ते त्यांच्या कल्ल्यांच्या द्वारे श्वसन करतात आणि कल्ल्यांच्या द्वारे ते हवेतला म्हणजे जो पाण्यातला ऑक्सिजन आहे तो घेतात. कासवांना मात्र पाण्यातला ऑक्सिजन घेता येत नाही. असा दोघांच्या मधल्या श्वसनामध्ये फरक आहे. आणि मग ते तुम्ही उत्तराच्या साह्यानं कसं लिहिणार की कासवे फुफ्फुसांनी श्वास घेतात, त्यामुळे त्यांना हवेतला ऑक्सिजन घेण्यासाठी वरती डोकं पाण्याबाहेर काढावं लागतं. मासे कल्ल्यांद्वारे पाण्यातील ऑक्सिजन घेतात, त्यामुळे त्यांना पाण्याबाहेर येण्याची गरज नसते. असं तुम्ही त्याचं उत्तर द्या. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, बेडकाच्या जीवनक्रमावरती आधारित. तुमच्या पुस्तकामध्ये हे चित्र आहे, आठवते, बेडकाच्या जीवनक्रमावरती आधारित. आता जीवनक्रम म्हणजे काय असं तुम्हाला सांगते. बेडूक ह्या प्राण्यासारखेच अजूनही काही प्राणी असतात. प्राण्यांची वाढ ही 2 पद्धतीनं होते. एक आपल्यासारखी, म्हणजे आपण काय करतो, आपली सगळी जी वाढ आहे ती आईच्या पोटामध्ये आधी होते आणि मग आपला जन्म होतो. ह्याच्या उलट बेडूक, मासे, काही मासे, त्यानंतर फुलपाखरं, आपले रेशमी किडे, डास, ह्यासारखे काही किडे आणि प्राणी आधी जन्माला येतात आणि मग त्यांची वेगवेगळी जी वाढीचे टप्पे आहेत ते त्यांचे पूर्ण होतात. जसं की इथं दिसत, तुम्ही डासांच्या अळ्या हा शब्द ऐकला असेल. डास पण आधी जेव्हा अंड्यातून बाहेर येतात त्यांच्या अळ्या असतात आणि मग ते त्यांची वाढीचे टप्पे पूर्ण करून मग पूर्ण वाढलेल्या डासाच्या स्वरूपात तो आपल्याला दिसतो. बेडकाचं पण असंच होतं. बेडूक आधी पाण्यामध्ये अंडी घालतो अशी, मग त्या अंड्यातून असे छोटे छोटे शेपूट असणारे छोटे, त्याला टॅडपोल किंवा छोटे बेडूक आपण म्हणत असं लहान हे. मग त्यानंतर त्यांची वाढ होते, मोठी ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं, मग त्याची शेपूट जाते आणि मग मॅच्युअर जो फ्रॉग बेडूक आहे त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. अशा ह्या त्याच्या बेडकाच्या वाढीच्या अवस्था आहेत. ह्याला आपण बेडकाचा जीवनक्रम असं म्हटलंय. मग आता ह्या चित्रावरून ह्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मग सगळ्यात पहिली अवस्था ही अळ्या ज्या आहेत, त्या अळ्या नाही म्हणणार, अंडी ज्या आहेत. सो पहिलं चित्र तुमचं हे झालं. त्यानंतर हे दुसरं चित्र, मग ह्याचा आकार वाढला, आकार अजून वाढला आणि मग त्याचं शेवटी बेडकामध्ये रूपांतर झालं. अशा पद्धतीनं हा बेडकाचा जीवनक्रम तुम्हाला सांगता येईल. त्याच्यानंतर आहे, दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांवर कोणते परिणाम होतात? ऑब्व्हियसली चारा नाही मिळालाय, पाणी नाही मिळालंय, काय होणार आहे? तुम्हाला खायला प्यायला नाही मिळालं, काय होणार? तुम्ही रोडावणार, बरोबर. तसंच जनावर पण त्यांची ते वीक होतील, अशक्त होतील, त्यांना काही आजार लागू शकतात. त्यानंतर त्यांची दूध देण्याची क्षमता कमी होणार. आणि जर दुष्काळ जर खूप काळ टिकला राहिला तर बरेचसे, तुम्ही बघितलं असेल मे बी, उन्हाळ्याच्या दिवसात बरेचसे प्राणी पाण्याविना, चाऱ्याविना मरून जातात. सो हे जर जास्त काळ दुष्काळ टिकला तर हे देखील होऊ शकतं. मग याचं उत्तर आपण कसं लिहिणार की जनावरं अशक्त होतात, त्यांचं वजन कमी होतं,
दूध देण्याचं प्रमाण कमी होतं, आजारी पडतात आणि दुष्काळ जर जास्त काळ पडल्यास त्या जनावरांचा मृत्यू देखील होऊ शकतो, असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. आणि आता आहे लास्ट प्रश्न आपला, वाघाचा बछडा मोठा होतो तसा त्याचा विकासही होतो का, हे विधान आपल्याला विचारलंय. आपण आता वाढ आणि विकास ह्या कन्सेप्ट ज्या शिकलोय, संकल्पना, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं रे, वाढ होणं म्हणजे काय, आकार वाढणं, शरीराचा आकार वाढणं, अवयवांचा आकार वाढणं हे. आणि विकासामध्ये आपण काय बघितलेलं होतं, जेव्हा एखादा सजीव वेगवेगळी कौशल्य शिकतो, चालणं, बोलणं, रांगणं वगैरे. आता जर वाघाच्या बछड्याचं एक्झाम्पल आपण घेतलं तर वाघ, त्याचा आकार वाढला म्हणजे त्याची वाढ झाली, मोठा झाला म्हणजे त्याची वाढ झाली. वाढ होता होताच तो शिकारीचे कौशल्य शिकतो, तसंच तो पळतो, चालतो वगैरे, अशी काही वेगवेगळी कौशल्य पण शिकतो, म्हणजेच त्या केसमध्ये त्याचा विकासही झाला. म्हणजेच वाघाचा बछडा जेव्हा मोठा होतो त्याचा वाढ पण होतेच, त्याच बरोबरीनं त्याचा विकास देखील होतो. उंचीने आणि वजनाने मोठा होणं त्याला आपण वाढ म्हटले, बरोबर. त्याच्या शरीरात बदल होतात, त्याचे दात, नखे, स्नायू हे मजबूत होतात, शिकार करायला शिकतो आणि प्रजननक्षम देखील होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा विकास दर्शवतात. ठीक आहे, हे आपल्या ह्या सगळ्या 10च्या 10 प्रश्नांची उत्तरं एकदम डिटेल मी तुम्हाला सांगितलेली आहेत. कसा वाटला व्हिडिओ मला सांगा कमेंट करून. इथे थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. टिल देन बाय बाय. जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत हे एक्सप्लेनेशन पोहोचवायला विसरू नका. थँक्यू.